मैत्रिणीनो, साबुदाणा खिचडी करायला घेतली की आमच्या सासूबाई एकच म्हणतात, त्याचा चिक्कल करू नकोस, चांगली मोकळी सक कर. मग आता ही मोकळी सक साबुदाणा खिचडी होण्यासाठी करायचं काय? खिचडीसाठी मी इथे मोठा साबुदाणा वापरला आहे. जेवढा साबुदाणा आहे तेवढंच पाणी ठेवायचं आणि हा 7-8 तास छान भिजवून घ्यायचा. आता ह्या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये आधीच आपण टाकायचं आहे मीठ आणि आवडत असेल तर साखर. त्यानंतर टाकायचं आहे यात जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट. आधीच मीठ आणि साखर टाकल्यामुळे साबुदाण्यात हे छानपैकी मुरतं आणि टेस्टी साबुदाणा होतो बरं का. आणि शेंगदाणा कुठेही आधीच टाकल्यामुळं साबुदाणा आधी मोकळा फट होतो. आता आपण इथे फोडणीसाठी तेल टाकलं आहे. जिरे खात असाल तर जिरेही टाका. जर तुम्हाला तुपाची फोडणी आवडत असेल तर तुम्ही यात तूप टाकलं तरी चालतं. आता ह्या साबुदाणा खिचडीची टेस्ट आणखीनच वाढवण्यासाठी मी इथे बारीक चिरलेला बटाटा टाकला आहे आणि हिरवी मिरची. तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर लाल तिखटही टाकू शकता. आता मिरची आणि बटाटा छानपैकी लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही परतले की आपण यात टाकणार आहोत साबुदाणा. आता साबुदाणा सुरुवातीला हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचा आणि नंतर फ्लेम स्लो करून याला न झाकता छानपैकी परतून घ्यायचं. आवडत असेल तर वरनं यावर लिंबू पिळायचा, त्यामुळे साबुदाणा पचायला हलकाही जातो. सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्यात ना तर अगदी मोकळा सक आणि टेस्टी असा साबुदाणा तयार होणार बरं का. आपल्या घरच्या आराध्य देवतेलाच म्हणजेच सासूबाईंना हो मस्त असा टेस्टी मोकळा सक साबुदाणा खिचडी करून घाला बरं का. रामकृष्ण हरी.